मंचावर उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपण आपला अमूल्य वेळ आमच्या विनंतीला मान देऊन आलेला आहात. आपले खूप खूप धन्यवाद. या खेळाडूंचं भवितव्य तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमुळं. आजच्या सत्रातले सकाळच्या सत्रातले शेवटचे सामने आहे. याच्यापूर्वी 2 उपांत्य फेरीचे सामने झाले आणि त्यामध्ये मुंबई उपनगर या संघानं अंतिम फेरीमध्ये खेळण्याचा मान मिळवला आहे. तर महिलांमध्ये पुणे या संघाने मान मिळवला आहे. आता आपण क्रीडांक क्रमांक 1 वर सुरू असलेला मुंबई शहर आणि नाशिक यामध्ये जो संघ विजय होईल तो अंतिम फेरीमध्ये खेळण्याचा मान मिळेल. महिलांमध्ये मुंबई उपनगर आणि कोल्हापूर यामध्ये जो सामना संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये पुण्याबरोबर खेळेल. आणि क्रमांक 2 वरती 1 वरती सामना मुंबई शहर आणि नाशिक यामध्ये विजय होणारा संघ मुंबई उपनगरमध्ये खेळेल. आज सायंकाळचं सत्र ठीक 5 वाजता सुरू होईल. 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 4:30 वाजता उपस्थित दाखवायची आहे. 5 वाजता सामने सुरू होईल. 6 वाजता बक्षीस समारोह होईल. याची नोंद घ्या. क्या बात है सुप्रीमो. हो प्रो कबड्डी स्टार आकाश शिंदे लाजवाब. खरं तर पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपल्या सगळ्यांवर आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात का होईना महिलांकडे त्यांच्या कामगिरीकडे हलकसं दुर्लक्ष होतं. माफी असावी. पण या ठिकाणी ज्या पंच आपल्याला लाभलेल्या आहेत त्यांची कामगिरी इतकी दिग्गज आहे की सांगण्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाहीये. मैदानामध्ये 3 महिला पण रिव्ह्यू आहे. ओके हा रिव्ह्यू झाल्यावर आपण बोलूया. टेक्नॉलॉजीची कमाल आहे. हा टेक्नॉलॉजीचा फायदा आहे आणि तो फायदा सर्वच खेळांसाठी टेक्नॉलॉजी आज अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते आहे आणि त्यामुळं कुठल्याही खेळाडूवर अन्याय व्हायला नको या हेतूने टेक्निकलची मदत घेतली जाते.
मिनिटात बघा इकडे महिलांच्या मैदानावर एक मिनिट डीजे रिव्ह्यू चालू आहे रिव्ह्यू म्हणून शांत बसलोय आम्ही रिव्ह्यू सक्सेसफुल महिलांच्या मैदानावरचा रिव्ह्यू या ठिकाणी ओके आणि त्यामुळे प्रेक्षक इन्व्हॉल्व झालेले आहेत या मॅच मध्ये आणि फायनली रिव्ह्यू
झालेला आहे. जोरदार रेड या ठिकाणी आपण बघितली महिला मैदानावर मुंबई उपनगरकडून. तीन पॉइंटची कमाल केलेली आहे. आणि आपण बोलत होतो महिलांविषयी. मैदानामध्ये 3 महिला पंच आहेत आणि त्या तिन्ही प्रो कबड्डीच्या पंच आहेत. एक आहेत शुभांगी पाटील, ज्या महाराष्ट्रातील पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला पंच आहेत. दुसऱ्या आरती बारी, ज्या 4 वेळा आंतरराष्ट्रीय प्रो कबड्डी सीझन 2 ते 9 सतत पंचगिरी त्यांनी केलेली आहे, 7ही सीझन मध्ये, 8ही सीझन मध्ये. आणि तिसऱ्या आहेत धनश्री जोशी, पुण्याची सुकन्या, प्रो कबड्डी मध्ये सीझन 7 व 9 या दोन्ही सीझन साठी पंचगिरी केलेली आहे. तर माझी विनंती राहणार आहे बारामतीकरांना, या आपल्या पंचांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. क्या बात है. त्यामुळे कौतुक या सगळ्या आमच्या महिला पंचांचं. गुणतालिकेकडे बघितलं तर 4 वर्सेस 4 नाशिक विरुद्ध मुंबई शहर हा महामुकाबला सुरू आहे. यातला विजेता फायनल मध्ये प्रवेश करणार. तो एकतर मुंबई शहर असणार किंवा नाशिक असणार. आणि उद्या आज सायंकाळी 4:30 वाजता आपण सगळ्यांनी उपस्थित राहा. आणि आपण महिला पंचांचं कौतुक आता करत होतो. यांच्या समवेत गेले अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये, पंचगिरीच्या क्षेत्रामध्ये, सामनाधिकाऱ्यांच्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे ते दत्ताजी झंजुर्डे सर आणि सुहास पाटील, या दोघांचे विशेष कौतुक आहे. कबड्डीच्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी असतात त्या सर्व ठिकाणी, माफ करा फोन सुरू आहे त्यामुळं थोडा वेळ आपण थांबूया पुन्हा.
आणि या रिव्ह्यूमुळे क्लायमॅक्स वारंवार आपल्याला बघायला मिळणार आहे सेमी फायनल मध्ये आज दिवसभरामध्ये. रिव्ह्यू जोपर्यंत सक्सेसफुल होत आहेत तोपर्यंत त्या संघांना संधी आहे त्याचा फायदा उठवण्याची. 4-5 नाशिक विरुद्ध मुंबई शहर. तर महिलांच्या मैदानावर 9-5 कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर. मुंबई उपनगर 9, कोल्हापूर 5. शेवटच्या सेकंदापर्यंत हे सामना रंगणार आहे दोन्ही पण. याची लक्षणं पहिल्याच रेडवर आपण बघितलेली आहेत. आणि हेच या खेळाचं वैशिष्ट्य आहे. हा जोश, हा द्वेष आणि ही जी ईर्ष्या आपल्याला बघायला मिळतेय त्याचं कारण आहे की आता नॉकआउट मॅच आहे, बाद फेरी आहे, मग कुठली संधी नाही परवापर्यंत. आपल्याला परवा आणि काल संधी होती लीग मॅच मध्ये सावरण्याची, पण आता एक चूक महागात पडू शकते. बाद फेरी सुरू आहे, सेमीफायनलचा मुकाबला सुरू आहे पुरुषांच्या मैदानावर. नाशिक विरुद्ध मुंबई शहर प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेमीफायनल सुरू आहे. 5-6 गुणतालिकेकडे आपण बघू शकता. तर महिलांच्या मैदानावर मुंबई उपनगर विरुद्ध कोल्हापूर 11-6. सहा 06-06. तर दुसरीकडे कोल्हापूरच्या संघाने देखील या ठिकाणी फरक कमी करत आणलेला आहे आणि 9-11 गुणांमधला फरक 2 वर येऊन ठेपलेला आहे. बारामतीकरांना विनंती आहे संध्याकाळी 4:30 वाजता आपण सगळ्यांनी उपस्थित राहा. बरोबर 5 वाजता फायनल सुरू होईल आणि 6 वाजता बक्षीस समारंभ सुरू होणार आहे. सायंकाळच्या सत्रात 4:30 वाजता संघाने आपला रिपोर्टिंग करायचा आहे, आपली उपस्थिती दर्शवायची आहे. 5 वाजता सामना सुरू होईल. 3ऱ्या क्रमांकाचा सामना होणार नाही.
जो संघ विजयी ठरेल त्याबरोबर उपांत्य फेरीमध्ये उपविजयी ठरलेला संघ हा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. तिसऱ्या क्रमांकाची सामना म्हणजे मॅच होणार नाही. जो संघ अंतिम विजय संपादन करील त्याबरोबर उपांत्य फेरीमध्ये उपविजयी ठरलेला संघ हा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. याची नोंद घ्यावी. धन्यवाद. पुन्हा काही काळाच्या अंतराने नाशिकने एका गुणाची आघाडी घेतलेली आहे. 1 पॉइंट लीड. once again 7-7. Score is equal. पुन्हा मुंबई शहराने आघाडी घेतलेली आहे 7-8. इतक्या वेळपासून बरोबरीत सुरू असलेला सामना आता 7 आणि 14. 7 गुणांची आघाडी घेतली आहे मुंबई शहर संघाने. आणि नाशिक संघासमोर एक मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे.
महिलांच्या मैदानावर देखील हनुमान उडीचा प्रयत्न फसलेला आहे. महिलांच्या मैदानावर देखील अत्यंत अटीतटीची लढत सुरू आहे. 12-15 कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर. तर दुसऱ्या बाजूला गुणांमधला मोठा फरक कमी करण्याचा प्रयत्न नाशिक संघ करतोय. नाशिक 10 मुंबई शहर 19. 10-19. तर महिलांच्या मैदानावर 13-16. आणि या उन्हामध्ये देखील बारामतीकर अगदी मंत्रमुग्ध होऊन कबड्डीचा आनंद लुटतायत. ओ हो 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 हो. बारामतीकरांचं कौतुक करावं तितकं कमी. महिला सेमीफायनल कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर. हाफ महिलांच्या मैदानावर एक हाफ होतोय. मुंबई उपनगर 18 विरुद्ध कोल्हापूर 13. महत्वपूर्ण मुकाबला आहे दोन्ही मैदानावरचा. करा अथवा मरा
अशी स्थिती आहे, कारण बाद फेरी सुरू आहे आणि अंतिम फेरी खेळण्याची इच्छा प्रत्येक खेळाडूला असते, मग तो कुठलाही खेळ असो. इथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वी होताना आमच्या पाहुण्यांचं, मान्यवरांचं, कबड्डीसाठी योगदान देणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं देखील विशेष कौतुक आहे. काल आणि आज खूप तफावत आहे क्लायमेटमध्ये, तरी देखील आज सगळेजण उन्हाची मजा घेता घेता मॅच बघतायत. तर माझी विनंती राहील एकदा बारामतीकरांना की आता जोरात वाजवावं लागतील टाळ्या, कारण तुमच्यासाठी आहेत. सगळ्या प्रेक्षकांनी एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. मुंबई शहर आज मनाची खोडगाड बांधून आलेले आहेत आणि 7-7 गुणांपर्यंत जोपर्यंत सामना होता तोपर्यंत असं वाटलं की प्रत्येक रेड कमाल करेल, पण मुंबई शहराने या सामन्यावर फार मोठी पकड मिळवलेली आहे आणि आकाश शिंदेचा मुकाबला कसा करायचा याची व्यूहरचना त्यांनी रात्रीच तयार केलेली असावी. ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स आज मुंबई शहरचा आहे, 11 विरुद्ध 29, 11 विरुद्ध 29, 12 विरुद्ध 29. पुढची काही मिनिटं नाशिक संघासाठी परीक्षा बघणारी आहेत. तर महिलांच्या मैदानावर 13 विरुद्ध 18 या हाफ नंतर दुसरा हाफ सुरू होतोय आणि आता हा हाफ कोल्हापूरकरांसाठी अत्यंत महत्वाचा राहील, कारण 5 गुणांची पिछाडी आहे. या ठिकाणी एक आठवण ॲडव्होकेट प्रथमेश पाटील आम्हाला सांगतायत की अहमदनगरमध्ये जी निवड चाचणी स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये मुंबई शहर या संघाने गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि गोल्डन रेडवर ती जिंकली होती. इक्वल झालं होतं, टाय झाली होती मॅच आणि गोल्डन रेडवर त्यांनी विजय मिळवलेला होता. आणि तोच गोल्डन रेड मारणारा सुशांत साहिल या संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि म्हणून आपल्या संघाला 13 विरुद्ध 30 अशी 17 गुणांची मोठी आघाडी मिळवून दिलेली आहे. 5 खेळाडू प्रो कबड्डी स्टार आहेत मुंबई शहर मध्ये, तर दुसऱ्या बाजूला आकाश शिंदेच्या भरवशावर नाशिकचा संघ 2 हात करतोय मुंबई शहर विरुद्ध. एक हाफ झालेला आहे, पुढचा हाफ अग्नी परीक्षा पाहणारा आहे. दरम्यान मंचावर
सन्माननीय अर्जुन अवॉर्डी शांताराम बापू जाधव यांचं आगमन झालेलं आहे. तसेच कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू, प्रख्यात उद्योजक आणि कबड्डीसाठी मोठं योगदान असणारे प्रशांत नाना सातव यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सदस्य बाबूजी टकले यांचे आगमन झाले. आपले स्वागत. तसेच क्रिकेटचे कोच सन्माननीय सचिन माने यांचे आगमन झाले. आपले मनपूर्वक स्वागत. क्रीडांक क्रमांक 2 वरील सामना अत्यंत तुच्छ चाललाय. कोल्हापूर 22 आणि मुंबई उपनगर 20 असा गुणफलक आहे. कोल्हापूर बराच वेळापासून पिछाडीवर आहे असं वाटत असताना मुंबई उपनगरची गुणतालिकेकडे आपण बघा 21 आणि कोल्हापूर 22. बऱ्याच वेळानंतर कोल्हापूरने आघाडी घेतलेली आहे. महिलाच्या मैदानाकडे आपण बघितलं तर तोही सामना अत्यंत अटीतटीचा आहे. 21 विरुद्ध 22 जबरदस्त मुकाबला होणार आहे. फायनल मध्ये पुणेचा संघ वाट बघतोय कोल्हापूर बरोबर खेळायचे की मुंबई उपनगर बरोबर खेळायचे. फायनल मध्ये महिला गटात प्रवेश केलेला संघ आहे पुणे, तर पुरुषांच्या गटामध्ये फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आहे मुंबई उपनगर. आणि बघा योगायोग आता काय होणार आहे या सामन्यामध्ये, काय घडणार यावर बरेच कॅल्क्युलेशन्स अवेलेबल आहेत आणि त्यानुसार रणनीती ठरणार आहे त्या त्या संघाची, त्यांच्या कोचची. बघा पिछाडीवर सुरुवातीपासून मुंबई उपनगर आघाडीवर होता आणि काही काळ पिछाडीवर गेला, पुन्हा एका गुणाची आघाडी घेतलेली आहे. 22 विरुद्ध 23. आपण परवापासून सगळ्या खेळाडूंचं कौतुक करतोय, पंचांचं कौतुक करतोय, सामनाधिकाऱ्यांचं कौतुक करतोय आणि या सगळ्यांसोबतच एक अत्यंत महत्वाची भूमिका आहे कोच आकाश शिंदे. पुन्हा टाळ्या मिळवतोय, 2 गुणांची कमाई करतोय. हा हाफ नाशिकसाठी अग्नी परीक्षा पाहणारा, पण हे लढवय्ये खेळाडू मिळालेल्या संधीचं सोनं कितपत करतात यावरच त्यांचा प्रवास या स्पर्धेतला अवलंबून आहे. सेमी फायनलचा मुकाबला सुरू आहे पुरुषांच्या मैदानावर नाशिक विरुद्ध मुंबई शहर, तर महिलांच्या गटामध्ये महिलांच्या मैदानावर कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर. 23-24. आता मात्र बारामतीकर या सेमी फायनल मध्ये पूर्ण इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि फक्त खेळाडूच कमिटेड नाही आहेत, तर प्रेक्षक देखील तितकेच समर्पित झालेले आहेत या मॅच मध्ये. भले गुणांमध्ये फार फरक आहे, पण पुढच्या काही रेड्स, पुढची काही मिनिटं ही रंजक ठरणार आहेत.
19 विरुद्ध 32 या गुणांवरून ही आघाडी मुंबई शहराची कमी करण्याचा प्रयत्न आणि आता 22 विरुद्ध 33 2-2-3-3 ज्या बारामतीच्या भूमीवर ही मिनी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे, या बारामतीने कबड्डीच्या क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज खेळाडू दिलेले आहेत, अनेक राष्ट्रीय खेळाडू बारामतीने. क्या बात आहे. आकाश शिंदे, ही इज इन फ्रेम. आकाश शिंदे प्रेक्षकांची मन जिंकतोय. 23 विरुद्ध 34. पहिल्या हाफ मध्ये फार मोठी पिछाडी होती नाशिक संघाकडे. हाफ झाला, एंड चेंज झाला आणि आता सेकंड हाफ मध्ये कमाल करतात. पंचवीस विरुद्ध 38. तर महिलांच्या मैदानावर कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर 27 विरुद्ध 34. मुंबई उपनगरची आघाडी आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबई शहराची आघाडी आहे. तर तिसरी न्यूज अशी की मुंबई उपनगर पुरुषांच्या गटात ऑलरेडी फायनल मध्ये गेलेला आहे
आणि महिलांच्या गटात पुण्याचा संघ फायनल मध्ये गेलेला आहे. असे क्षण देखील आपल्याला बघायला मिळतात कबड्डीमध्ये. एक दुर्मिळ क्षण होता आत्ताचा आणि तो देखील आपण बघितला. 25 विरुद्ध 40. पुन्हा 15 गुणांची मोठी आघाडी मुंबई शहराकडे आहे. मोठी आघाडी आहे. आणि आता स्ट्रॅटेजी मुंबई शहराकडून स्ट्रॅटेजी आखली जाते आहे. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की कबड्डीचा खेळाचं जेव्हा व्याख्या केली जाते, उल्लेख केला जातो, मुंबई शहर आता ज्या पद्धतीनं खेळत आहे, मन, मस्तिष्क आणि मनगट. सध्या मस्तिष्काचा वापर चालू आहे. मनगटाच्या जोरावर त्यांनी आघाडी घेतलेली आहे. आणि त्यांना आता मनापासून माहिती आहे की आपण मोठ्या आघाडीकडे आहोत. विजय साजरा करण्यासाठी काय करता येईल याचं प्लॅनिंग मुंबई शहरच्या गोटामध्ये. तर दुसऱ्या बाजूला फर्स्ट एड कोर्ट नंबर 2 फर्स्ट एड वैद्यकीय अधिकारी. आपण कोर्ट नंबर 2 वर चला.
महिलांच्या मैदानावर 31 विरुद्ध 38, कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर. मुंबई उपनगर 38, कोल्हापूर 31. तर पुरुषांच्या मैदानावर मुंबई शहर 46 आणि नाशिक 29. जवळपास 17 गुणांचा फरक. माझी विनंती बारामतीकरांना, आपण सायंकाळी 4:30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहा. फायनल मध्ये खेळणाऱ्या टीम्स 4:30 वाजताच रिपोर्टिंग करतील. 5 वाजता फायनल मुकाबला सुरू होईल आणि लगेच 6 वाजता पारितोषिक वितरण होणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी आपण फायनल खेळवणार आहोत. पुण्याचा संघ या ठिकाणी महिला संघ फायनल मध्ये गेलेला आहे. त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी मैदानावर आपण बघितलं तर महिलांच्या मैदानावर मुंबई उपनगर या ठिकाणी बाजी मारतो आहे. मुंबई उपनगर, कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन. हाडलं कोल्हापूर, आपण छान खेळ केलात, पण मुंबई उपनगर फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरतोय. त्यामुळे सायंकाळी 5 वाजता मुंबई उपनगर विरुद्ध पुणे हा फायनल मुकाबला होईल महिलांच्या गटामध्ये. जोरदार टाळ्या वाजूया मुंबई उपनगर महिला संघासाठी. फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. तर पुरुषांच्या मैदानावर निकाल येणं अजून बाकी आहे आणि लढाई सुरू आहे. शेवटच्या काही मिनिटांवर लढाई येऊन ठेपलेली आहे. शेवटची 5 मिनिटं आणि 15 गुणांची आघाडी मुंबई शहराकडे आहे. 15 गुण. पस्तीस विरुद्ध 49. अजूनही 14 गुणांची आघाडी. आणि जेव्हा मोठी आघाडी एखाद्या संघाकडे असते त्यावेळी सूत्र त्यांच्याकडे जातात आणि मग स्ट्रॅटेजी काम करते, प्लॅनिंग काम करतं आणि मुंबई शहर सध्या त्याच्यावर काम करत आहे. अजूनही सामना आकाशने सोडलेला नाहीये, त्यामुळे आपल्या बाजी लावतोय आणि अजूनही किल्ला लढवतोय. अजूनही किल्ला लढवतोय. विरुद्ध 37. 13 गुणां, माफ करा, 51 विरुद्ध 37.
अजूनही 14 गुणांची आघाडी आणि हा आघाडी कमी करण्याचा प्रयत्न. 39 विरुद्ध 51. 12 गुणांचा फरक. काय होणार, काय घडणार या सामन्यामध्ये, आणि याचं उत्तर शोधण्यासाठीच प्रेक्षक उन्हामध्ये बसलेले आहेत. आणि बारामतीकर फार शोधणे ते असे तसे बसत नाहीत. राष्ट्रीय खेळाडू इन्कम टॅक्स ऑफिसर सुशीलजी ब्रिज साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे बारामती नगरीमध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने. राष्ट्रीय खेळाडू सुशीलजी ब्रिज साहेब, आपलं स्वागत आहे. खर तर मनगटाच्या जोरावर हा खेळ खेळला जायचा, आजही त्याची गरज आहे. पण त्यासोबत बुद्धी चातुर्याची जोड अलीकडच्या काळामध्ये या खेळाला फार मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे. आणि त्यामुळं एक मोठं वलय कबड्डीला प्राप्त झालेलं आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी 10 वर्षापूर्वीचा काळ बघितला तर कबड्डीच्या खेळाडूला तितका मान सन्मान दिला जात नसायचा. तितकं मोठं करिअर, पैसा या खेळामध्ये उपलब्ध नसायचा. पण आता या खेळाला फार मोठं वलयांकित खेळ म्हणून महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि हा मातीतला आपला खेळ आता 7 समुद्र पारता आहेच ऑलरेडी, पण आता प्रोफेशनल्स खेळाडू घडतायत आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे कबड्डी. तर माझी विनंती राहणार या सगळ्याच विद्यार्थ्यांना की यातून आपण भविष्यातले खेळाडू या अगोदर ज्या मॅचेस झाल्या त्या संघांना विनंती, बॅक स्टेजला, स्टेजच्या मागे जो रोड आहे विद्या प्रतिष्ठान कॅम्पस मधला, तिथं बस अवेलेबल आहे. आपण बसकडे जायचंय आणि बस मधून आपल्या जे विश्रांतीचं ठिकाण आहे तिकडे जाणार आहात. हा सामना झाल्यानंतर सुद्धा या संघांना देखील तीच सूचना आहे की स्टेजच्या मागे जो रोड आहे तिथे बस आहे. कॉंग्रॅच्युलेशन मुंबई शहर, कॉंग्रॅच्युलेशन मुंबई शहर, हार्ड लक नाशिक.